बाबा, या प्रसंगी काय करायचं आम्हाला काहीच कळत नाही. तुम्हीच काहीतरी उपाय सांगा, काहीतरी मार्ग दाखवा. यावर एकच उपाय, त्या बाहुलीचा संपूर्ण नायनाट. हे काम करणे तुला एकटीलाच करावं लागणार आहे. त्यावेळी तुझ्या आसपास कोणीही नको, खास करून हा शिवा. कारण तो मातलेला राक्षस शांत बसणाऱ्यातला नाहीये. तो शिवाला वश करून त्या बाहुलीला वाचवण्याचा आणि तिचं रक्षण करण्याचा प्रयत्न करेल. एकदा का बाहुलीचं नामोनिशान मिटलं की शिवाच्या अंगातील राक्षसी ऊर्जा व शक्ती निघून जाईल. चला लागा तयारीला आणि काळजी घ्या. महादेव आहे तुमच्या सोबतीला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. शिवा, शिवाने काय झालं? हे सगळं काय होऊन बसलं शक्ती? या सगळ्याला आपण जबाबदार आहे. शिवा, या सगळ्याला तू जबाबदार नाहीयेस. याला तो चेटकोबा आणि ती मोहिनीची बाहुली जबाबदार आहे. आजपासून आपलं लक्ष एकच, ती बाहुली नष्ट करायची. आणि ती बाहुली नष्ट करण्यापासून मला एकच व्यक्ती थांबवू शकते, आणि ती व्यक्ती म्हणजे तू. आपल्या लक्षात आलंय शक्ती. साधूभाऊ बोलत होते ना, तसंच करायला पाहिजे. लवकरात लवकर त्या बाहुलीचा नायनाट करायला पाहिजे आपल्याला. चल. कुठे? शक्ती, आता इथे बसून वेळ वाया घालवण्यात काय पण अर्थ नाही. त्या बाहुलीचा नायनाट तुलाच करायचा आहे आणि ते तूच करू शकतेस. चल.